आपण बारामती नगरपालिकेच्या आवारात असून आपले बारामतीमधील लोकप्रिय चॅनेल ARS न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सदर न्यूजपेपरचा मी संपादक असून आज आपण बारामती नगर परिषदेच्या हद्दीमध्ये MIDC रोड पथविक्रेते यांचे भव्य आणि बेमुदत साखळी उपोषण येथे बारामती नगर परिषदेच्या हद्दीत चालू असून बारामती MIDC रोडच्या बाजूला व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण केलेलं आहे। तर त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण ते समजून घेऊया। नमस्कार, कोण बोलते? नमस्कार, नाव सांगा आपलं सर। अण्णा रामदास गावडे। सर, आपण जे उपोषण केलेलं आहे ते कशाच्या माध्यमात केले, काय बेस काय त्याचा? सर, आम्ही एक 5 ते 6 वर्षापासून तिथे व्यवसाय करतोय। आमच्या उपजीविकेचं साधनच ती आहे। आमची छोटी मुलं आहेत, ती शाळेत आहेत, त्यांची शाळेची फी आहे, आमचा खर्च आहे, काहींकडे गाड्या आहे, त्या गाड्यांना हप्ता आहे। आणि काय व्यवसाय? माझं रसवंती आणि ज्यूस सेंटर असे 2 व्यवसाय आहेत। अतिक्रमण विभागाने अचानक कारवाई केल्यामुळं आम्ही जो कच्चा माल आणला होता, ऊस किंवा आहे, हे सगळं आमचं वेस्ट गेलं। आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली, त्याच्यामुळं आमचे संसार उघड्यावर पडल्यात। प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आम्हाला तिथे जगण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व आमचा व्यवसाय चालू व्हावा ही आमची माफक अपेक्षा आहे प्रशासनाकडून। हे बेमुदत उपोषण केलेलं आहे ते कधीपासून सुरू केले आणि किती दिवस चालू आहे? आता आम्ही सध्या बेमुदत उपोषण आजपासून 24 तारखेपासून चालू केलं आहे। हे जर आमचं चक्री उपोषणाने जर मान्य नाही झालं तर आमरण उपोषण आम्ही करून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, याची प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी। बरं, तुम्ही ह्या उपोषणाची कल्पना कोणाकोणाला दिली? या उपोषणाची कल्पना आम्ही बारामती नगरपालिका, लोकप्रतिनिधींना कळवलंय, बारामतीतील सर्व लोकप्रतिनिधींना कळवलंय, येथील सीओंना, प्रांताला, तहसील कार्यालयाला, पोलीस स्टेशनला सर्वांना आम्ही कळवलंय। माननीय सुप्रियाताई सुळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक या सर्वांना आम्ही या बाबतीत कळवलेलं आहे। दादांना पण या कळवलेलं आहे। बरं, किती दिवस चालू आहे हे उपोषण? आजपासून सुरुवात झाली। आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार। तुमचा काय व्यवसाय? अजून कोण बोलतंय? सर नमस्ते। नमस्ते। आपल्या जे मागण्या आहेत सर्व व्यवसायिकच आहे, प्रत्येकाचा व्यवसाय ना कसा सगळे व्यवसाय। हॅलो, तुमच्या काय प्रतिक्रिया बोलायच्या? माझी प्रतिक्रिया काहीच नाही आहे, फक्त शासनाकडून आमची माफक अपेक्षा आहे की आम्ही व्यावसायिक आहोत। आम्ही कमीत कमी 5-6 वर्षापासून, काहींना 10 वर्ष पण झालेत, सगळे व्यवसाय करतात। अचानकपणे आमच्यावर अतिक्रमण विभागानं कारवाई केली। फक्त लवकरात लवकर आम्हाला प्रशासनानं तिथं जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि आमची रोजीरोटी परत चालू व्हावी। कारण की आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला उठवलेलं 10-12 दिवस झालं। 10-12 दिवस तर कसे तरी आमचे गेले, पण इथून पुढं आम्हाला जगायचं आहे कसं आहे ते आम्हालाच समजत नाही आता काय करायचं। तर मायबाप सरकार आहेत, दादा पालकमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे, ते पालक आहेत आमच्याकडं त्यांना म्हणजे एक सहानुभूतीच्या भावनेनं पाहावं किंवा आम्ही पण बारामतीकर आहेत, बारामतीचा भाग आहोत आम्ही। फक्त एक सकारात्मक काहीतरी त्यांना विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। सर, आपली प्रतिक्रिया सांगा। आमची राहुल सुपेकर, आमचे 15 दिवस झाले दुकानं उठवलेली तिथनं। तर आमची माफक एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर तिथं जागा उपलब्ध करून जिथं त्यांना मान्य होईल त्या ठिकाणी, व्यवस्थित ठिकाणी आम्ही पहिलं बसतो तिथंच बाजूला कुठंतरी करून द्यावी व्यवस्था आणि आमचा व्यवसाय लवकरात लवकर चालू व्हावा। जोपर्यंत मान्यता शासन देत नाही किंवा दादा याची दखल घेत नाही तोपर्यंत काही इथं होणार नाही। तर दादांनी लवकरात लवकर दखल घेऊन, सगळे स्थानिक रहिवासी असून त्यांची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी। बरं, तुमचं सर्वांचं कुटुंब याच व्यवसायावर आहे का तुम्ही दुसरा व्यवसाय करता? नाही, आमचा हाच व्यवसाय फुटपाथवर, आम्ही साईटला, फुटपाथला पण नाही, साईटला कोणाला अडचण नाही होईल अशा ठिकाणी आमची दुकानं होती। आता इथनं पुढं पण आम्ही त्यांनी परमिशन दिली तर आम्ही त्या ठिकाणी लावू।
आमच्याकडनं कुठलीही अडचण तिथं होत नाही किंवा काय नाही. स्वच्छता वगैरे सगळे ठेवण्याची आमची जबाबदारी ती आम्ही ठेवू. फक्त आम्हाला एवढंच आहे की लवकरात लवकर परमिशन मिळावी दादांकडनंच. आता ताईंना विचारूया. नमस्कार ताई, कोण बोलतंय इथून? हां, आपलं हे उपोषण कधीपासून सुरू झालं आहे? नाव सांगा. आजपासून नाव सांगा. मी पुढे जा. माझं नाव तेजस्वी आहे आणि आज आम्ही इथे आजचाच पहिला दिवस आहे आमचा उपोषणाचा. दादांना आमचं निवेदन आहे की दादा, तुमच्या लाडक्या बहिणी आज उपोषणाला बसल्यात, तुम्ही थोडीशी दखल घ्यावी एवढीच नम्र विनंती आहे. आज आमचा जो व्यवसाय होता तिथून आम्हाला उठवलं, गेली 15 दिवस झालं आर्थिक नुकसान खूप होतं आहे. आज अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. आज आम्ही रस्त्यावर आलो आहेत. दादा, तुम्ही 1,500 रुपये बहिणींना फक्त बहिणींचा विचार म्हणून दिले होते. आज तुमच्या बहिणी रस्त्यावर येऊन जर उपोषण करत असतील तर माझी अशी नम्र विनंती आहे कळकळतेची की दादांनी यामध्ये दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला परवानगी द्यावी की तिथं तरी किंवा त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून एखादी जागा आम्हाला द्यावी, जेणेकरून आमचा रोजगार चालू होईल आणि आमची घरं परत चालू होतील. की आमचा प्रपंचासाठी जे तुम्ही 1,500 रुपये देत होते दादा, तेवढ्यात तर भागत नाही, परंतु जो काही व्यवसाय होता आमचा त्यावर आम्ही आमचा चालू होत होता संसार, आता ते पण पूर्ण ठप्प झाला आहे. एवढीच विनंती करते मी दादांना सगळ्यांच्या वतीने की थोडंसं लक्ष द्या, आमची दखल घ्या आणि आम्हाला पर्यायी मार्ग म्हणून काहीतरी व्यवस्था करून द्या. तर लाडके बहिणींचं असं म्हणणं आहे की आमचा संसार रस्त्यावर आहे, तरी तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात. काय बोलताय? नाही, तुम्हाला वाटतं का लवकर सुरू व्हावं दुकान? हो, त्यांना बंद करावं असं वाटते? नाही, लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. लवकरात लवकर. असं वाटत नाही की तुमचं दुकान बंद झाल्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय, तुम्हाला खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम होतोय किंवा तुम्हाला आर्थिक काय बंदी आहे? होत आहे ना? होतंय. तुम्ही लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. लवकरात लवकर सुरू केलंच पाहिजे. लवकरात लवकर चालू करायला पाहिजे. काय भागत नाही आपलं. नाही ना, रस्त्यावर येऊन बसायची वेळ आली. दादांना काय सांगू शकता? दादांना एकच विनंती की आमच्या मागण्या पुऱ्या करा, आम्हाला कुठंतरी पर्याय म्हणून दुसरीकडे जागा द्या. तुमचं काय म्हणणं? दादांनी लवकरात लवकर पर्याय काढावा. दादांनी लवकरात लवकर पर्याय काढावा अशी आमची इच्छा आहे. तुमचं काय तेच आहे ना? अजून कोणी तर बोलणार आहे का? बोला. आमच्यावर बँकेचं लोन असून फेडायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्याकडे जेवढं धान्य वगैरे होतं ते आता खाऊन 15 दिवस आम्ही काढले. इथनं मोर्चे जगायचं कसं असा विषय निर्माण झालेला आहे. तरी लवकरात घर भाडे, गाड्यांचे हप्ते, काय लाईट बिले वगैरे, घरपट्टी वाढीव झाली नगरपालिकेची, त्याच्यामुळं जगणं एवढं मुश्किल झालं आहे महागाईच्या जमान्यात. तरी दादांनी लवकरात लवकर दखल घेऊन की आम्हाला परमिशन देऊन तिथं बसायचा मार्ग सोपा करून द्यावा आणि रोजगार निर्मिती करावी. त्यामार्फत मग आमची रोजगार निर्मिती होईल. आणि मी स्वतः अपंग असून माझं दुकान उचललेलं आहे. माझ्याकडे सर्टिफिकेट अपंगाचं वगैरे सर्व आहे, तरी पण तिथं कुठलीही दखल घेतली नाही. आम्हाला पण सरसकट सर्वांना उचललेलं आहे. तरी लवकरात लवकर दखल घेऊन आमचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लवकरात लवकर जर सुरू झालं नाही तर किती दिवस तुम्ही उपोषण ठेवणार? आता उपोषण किती दिवस म्हणण्यापेक्षा आम्ही बसलेलो आहे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी. तर जोपर्यंत शासन दरबारी आम्ही निवेदन दिलेलं आहे, जोपर्यंत आमच्या म्हणण्याची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील. आणि माननीय दादांना आमची विनंती आहे की आमच्याकडं एकाकडं बघू नका. आमची जी संख्या आहे ती आमचं एक कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणजे की सर्व एवढी लोक आहेत की 70-80 लोक आहेत. त्यांचं जे कुटुंब आहे, प्रत्येकाचं मुलं आहेत, बाळ आहेत, त्यांचे शिक्षण आहे, त्यांचा रोजगार सर्व आता ठप्प झाला आहे. तर त्यांची आमच्यावरती सगळ्यांवरती उपासमारीची वेळ आल्यामुळं आमच्या अडचणी एवढ्या वाढलेल्या आहेत की तुम्हीच जे काय आहेत दादा, की तुम्हीच आमचं प्रश्नाचं निवारण केलं पाहिजे. आणि आमच्याबरोबर आमच्या सोयीनुसार म्हणजे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी एक संधी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे असं पोर्टलवरती आहे. तर आता त्याच्यावरती आमच्यावरती जे कारवाई चालली ही आम्हाला म्हणजे आमच्या कुटुंबाला हानिकारक आहे. तर तुम्ही आमच्या मागण्याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची इच्छा आहे.
तर नमस्कार. आज MIDC रोडवर पथविक्रेते यांनी बेमुदत साखळी उपोषण केलं आहे आणि त्याचं एक पत्र आपल्याला ARS न्यूज यांना दिलेलं असून जोपर्यंत पथविक्रेते यांचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा चॅनल यांच्या मागं उभा राहून ही बातमी कंटिन्यू आम्ही न्यूजला पेपरला महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात पोचवण्याचा प्रयत्न करू आणि यांना न्याय मिळवतो हा चॅनल आणि इथले प्रेस रिपोर्टर म्हणजे मी स्वतः त्यांच्या पाठलाग करून त्यांना मदत पूर्णपणे न्याय मिळवण्याचा मदत आश्वासन देत आहे. तर आपला ARS न्यूज हा चॅनल असून सगळ्यांनी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्याला पुढं मोठं होण्यासाठी आणि ह्या लोकांच्या मागण्या होण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाईक कमेंट करून दादांपर्यंत कसा हा संदेश जाईल तोपर्यंत तुम्ही मदत करा. थँक्यू.